नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या YouTube चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी मध्यवर्ती बँक यामध्ये लिपिक, चालक, शिपाई, अकाउंटंट यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, नवीन जाहिरातीनुसार प्रत्येक जिल्ह्याची मध्यवर्ती बँकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। तर आता परभणी जिल्ह्यामार्फत आपली जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि 1 डिसेंबरला पुणे जिल्ह्याची पण जाहिरात येणार आहे। आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी या ठिकाणी भरती निघालेली आहे। पहिली पोस्ट लॉ ऑफिसर, 2 जागा, याची पात्रता मागितली आहे LLB फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 50% मार्क्स, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 50% मार्क्स असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव पण मागितलेला, मिनी वयोमर्यादा असणार 21 ते 38 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट आहे चार्टर्ड अकाउंटंट, याची एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे चार्टर्ड अकाउंट आणि अनुभव 2 वर्षाचा, वयोमर्यादा सारखेच 21 ते 38 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट आहे IT ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 1, 4 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे BA कॉम्प्युटर सायन्स किंवा BTech इन कॉम्प्युटर सायन्स किंवा BE इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ठीक आहे, किंवा BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा MCA ॲज ए फुल टाईम रेग्युलर स्टुडंट्स। तर याला पण 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट IT ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2, 6 जागा आहे आणि याची पात्रता मित्रांनो जवळपास सारखीच आहे, वरची आणि खालची। याला एक्सपिरियन्सची गरज नाही, लक्षात ठेवा, याला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट अकाउंटंट, 2 जागा, याची पात्रता मागितली आहे BCom 50% गुणासह आणि याला पण 2 वर्षाचा अनुभव मागितलेला, अकाउंटंटचा 2 वर्षाचा अनुभव लागेल। नंतरची पोस्ट आहे क्लर्क, एकूण 129 जागा आहे, लक्षात ठेवायचं, क्लर्कची 129 जागा आहे, क्लर्कची एकूण 129 जागा, याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन विथ 50% गुणासह उत्तीर्ण। आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे ही एक्स्ट्रा पात्रता असेल तर तुम्हाला या ठिकाणी सवलत दिल्या जाणार आहे, ठीक आहे, आणि याला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। नंतरची पोस्ट स्टेनोग्राफरची एकच जागा आहे आणि याला स्टेनोग्राफर मागितली आहे, तुम्ही स्टेनोग्राफर पास असणे गरजेचे आहे फक्त। नंतरची पोस्ट शिपायाच्या 5 जागा, पात्रता 10वी पास, एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट सब स्टाफ ड्रायव्हर, 2 जागा, याची पात्रता मागितली 10वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी कुठलंही चालेल। तर अशा प्रकारे 8 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे मित्रांनो आणि याची पात्रता दिलेली आहे आणि वयोमर्यादा असणार सर्वच पदासाठी 21 ते 38 वर्षापर्यंत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचा प्रोफेशनल पिरियडवर काम करावे लागणार आहे, लक्षात ठेवा, 24 महिने 2 वर्षाचा प्रोफेशनल पिरियड म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल अगोदर। तर बघा मित्रांनो, नियमानुसार 70% जागा ज्या आहे या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे, लक्षात ठेवायचं, 70% जागा या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि 30% जागा या इतर जिल्ह्यासाठी राहणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पदांचा सिलेबस दिलेला आहे, तर तुम्ही हा सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा। 200 मार्क, 150 प्रश्न, ओनली इंग्लिश, म्हणजे पोस्टनुसार सिलेबस वेगवेगळा दिलेला आहे, ठीक आहे। यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे, लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। तर या ठिकाणी बघा, पोस्ट ऑफ, सबस्टॉप आणि प्यून यासाठी सिलेबस दिलेला आहे, 100 मार्क्स, 100 प्रश्न, पेपर इंग्लिशमध्ये राहणार आहे आणि लक्षात ठेवा पेपर फक्त इंग्लिशमध्येच राहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। या ठिकाणी जे एक्झाम शुल्क असणार आहे ते असणार आहे 944 रुपये। सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी 944 रुपये फी भरावी लागणार आहे। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता, 944, ठीक आहे, सर्वच पोस्टसाठी 944 फी असणार आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 10 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता, 10 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, तर लक्षात ठेवायचं, 70% जागा ज्या आहे ते परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आणि 30% जागा ज्या हे इतर जिल्ह्यासाठी राहणार आहे। आणि आता प्रत्येक भरती जे आहे अशाच प्रकारचे होणार आहे, 70% जागा या तुमच्या जिल्ह्यासाठी राखीव ठेवल्या जाणार आहे। तर संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।